महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी लोकमान्य टिळकांनी हा जो गणेशोत्सव रस्त्यावर आणला असा शब्द होता, तेव्हा सार्वजनिक रूप दिलं ते क्रांतिकारक लोकमान्य टिळक आणि ज्यांनी एआय नसताना सुद्धा क्रांती घडवली ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आणि खरंच आज असा दिवस आहे ना की अभिमानाचा दिवस, निव्वळ आनंदाचा नाही। सर, आजच्या कार्यक्रमाला अच्युतराव गोडबोलेंसारखी व्यक्ती यावी ही फार मोठा बहुमान लालबागच्या राजाचा असं मी समजतो, कारण अच्युतराव ही अथॉरिटी आहे आणि म्हणून ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याचं मनापासून स्वागतही करतो, कारण ते तुम्ही केलंय। पण मला एक व्यक्तिगत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, म्हणून ते या ठिकाणी आलेत। आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे धडाडीचे आमदार, सर्व गिरणगावातल्या चाळींच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे किंबहुना सरकारला धारेवर धरणारे सन्माननीय अजय चौधरीजी, सन्माननीय आमच्या लालबागच्या राजाचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, आत्ताच आपण निवडून ज्यांना दिलं ते 2 नगरसेवक नगरसेविका सन्माननीय किरण तावडे, भारती पेडणेकर, लालबागच्या राजाचा खरा राजा नाव सांगायचं आहे सुधीर साळवीजी, आमच्या पक्षाचे सचिव आहेत आणि मंडळाचे सचिव, आता मगाशी म्हणाले 11 माणूस आहे कोपऱ्यात बसलेला, ते सन्माननीय मंगेश दळवीजी, उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो, खास करून तरुण तरुणी मित्र मैत्रिणींनो, खरंच विलक्षण आनंदाचा दिवस आहे, कारण आपण सगळ्या ज्ञानापासून दूर पळतोय। आणि आज काल परवाकडे साहेब गाडगे महाराजांची जयंती होती, ते असं म्हणायचे देवाला पुजत कुठं बसता, ते बाहेर येणाऱ्या प्रत्येक माणसाला विचारायचे, ए तुला देव, अहिराणी भाषेत होते, तुला देव दिसला का रे, कसा आहे रे देव, पांडुरंगाला असं विचारायला भेटलेला विचारायचे, देव कसा आहे रे, कोणीतरी मूर्ती कशी आहे, काळी कशी आहे सांगायचे, बरे हे त्याच्यात देव आहे, हो तिथं कुठं देव आहे, देव इथं आहे म्हणाले, मनचंगा तो कटवती मे गंगा, तसं आहे ते। आणि म्हणून त्यांचा जो विचार मूलभूत होता की हे सगळं करण्यापेक्षा त्या देवावर पैसे खर्च करता, त्याच्या शोषणावर करते पैसे, तुम्ही शिक्षणावर खर्च करा। काय म्हणतो आपण, ज्ञानाची गंगा, गंगा आली रे अंगणी, ती गंगा तुम्ही बाळासाहेब छोटी गोष्ट नाही बरं, गंगा आली रे अंगणी 34,000 पुस्तकं फक्त एका पंचवर आहेत, फक्त पटकन ती तुमच्यासमोर आली आहेत। आता त्यातलं ज्ञान कसं घ्यायचं हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून तुम्ही तिथं लिहिले, आता विश्वात्मके देवे तेणे वाग्वेज्ञेश्वत तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानी, लालबागचा राजा तोषू न गेला, त्यांनी हे ग्रंथालय तुम्हाला पसायदान म्हणून दिलेलं आहे। त्या पसायदानाचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे। आता प्रश्न असा आहे की एआय समिट आत्ता काल परवाकडे केंद्र झालं, सरकारनं घेतलं होतं। व्हॉट डू यू मीन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात। कृत्रिम ही गोष्ट कृत्रिमच असते, लक्षात ठेवा। प्रेम कृत्रिम करता येईल का बघा, आपण वनवे केलं तरी म्हणतो प्लॅटॉनिक लव्ह आहे, यू कॅनॉट डू अ प्लॅटॉनिक लव्ह, इट शुड बी फ्रॉम बोथ द साइड्स, ते दोन्ही बाजूने आलं पाहिजे। तसं एआयचा वापर करताना सुद्धा जसं मगाशी माननीय आमदार सुद्धा म्हणाले, विध्वंसक की विकासक असा विचार केला पाहिजे। कन्स्ट्रक्टिव्ह ॲटम इज अ, हा जो आहे अणुरेणू या तोकडा तुका आकाशा एवढा, तो अणुरेणू आहे ना, त्या अणुरेणूचा काय वापर करता येतो, अणुमधून ऊर्जा पण करता येते आणि अणुमधून बॉम्ब पण करता येतो। सेम इज ॲप्लिकेबल टू एआय, हे असं जास्त एआयसाठी आहे, त्यातनं काय करायचं तुम्ही ठरवलं पाहिजे। गोंधळून पण जाऊ शकतो बरं का, कारण एवढं ते भरभर टाकत राहतात डोक्यात, काय विचारू नका। साड्यांच्या दुकानात गेल्यावर असंख्य साड्या दिल्या तर भारती काय होतं आपलं, तुम्ही सांगू शकता, कुठली घेऊ कळत नाही, तसं तिथे कळणार आहे, कुठलं घेऊ कळत नाही, ज्ञानाचा सागर आहे तो। आणि काय म्हणजे मी सांगतो गुड साहेब, सर मी जेव्हा येतो नाही तर मला लालबागच्या राजाचा एवढा अभिमान, असं सुंदर ग्रंथालय मला दाखवा रे बरं, अख्ख्या दक्षिण मुंबईत ती शोकेसमध्ये ठेवलेली पुस्तकं आहेत ना, त्यांच्या घड्या जरा विस्कटलेल्या दिसल्या पाहिजेत मात्र,
इस्त्री करून ठेवल्यासारखी दिसता कामा नयेत ती पुस्तकं. नाही तर प्रचंड पुस्तकं हातच कधी लावला नाही असं होता कामा नये. मी स्वतः सुद्धा MPSCचे क्लासेस सुरू केले होते. का तर आपली मराठी मुलं कुठेतरी दिसली पाहिजेत. तहसीलदार म्हणलं काय ना शब्दच कळत नाही, अडचण वाटते. तहसीलदार तर त्याला कळत नाही, ज्युडिशियरी पॉवर आहे त्याला, तो तालुक्याचा राजा आहे. कलेक्टरला आम्ही कलेक्टर म्हणतो, पण उत्तर भारतात त्याला DM म्हणतात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. आम्हाला नाही कळलं अजूनही. आमची मुलं, मी नेहमी असं कधी कधी म्हणतो सर, म्हणजे उपहासाने म्हणतो, सगळ्यात अडाणी माणसं कुठे राहतात तर मुंबईत राहतात असं म्हणतो मी. का म्हणतो असं? अरे म्हटलं सरकारच्या योजनांचा लाभच घेत नाहीत, माहितीच नाही आहे आपल्याला. IAS आता मला सांगा, मी तर सांगतो 10 वर्षात दाखवा मला एक नायगावचा मुलगा IPSला काहीतरी पास झालेला, मला आठवतो, पोलिसाचा मुलगा. संबंध मुंबईपासून कोकणापर्यंत सगळीकडे IAS IPS IRS IFS कोणी दिसत नाही तुम्हाला. का वाटत नाही आपल्याला असं हुकमी एक्का व्हावं म्हणून, राजा व्हावं? लालबागच्या राजातून नवीन राजा निर्माण झाला पाहिजे. तो जनसेवेचं हे सगळे व्रत लालबागच्या राजाने घेतलंय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याने घेणाऱ्याचे हातच घ्यावे. हा लालबागच्या राजाचा हात तुम्ही पण घ्या, मोठे व्हा आणि अशीच गंगा पुढं दुसऱ्यांना द्या. हे काम आपल्याला करायचंय. आज AIच्या डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन झालं. मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्या लालबागच्या राजाला प्रार्थना करतो, शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे, अशी दे. लालबागच्या राजा जे काम करताय ना ते अखंड गंगेसारखं वाहत राहू दे, अशी शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.